अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान 15 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहामध्ये आणि शांततेमध्ये पार पडले होते। याच निवडणूक मतमोजणीला सोमवारी भातकुली तहसीलमध्ये सकाळी 10 वाजतापासून 35 ग्रामपंचायतची मतमोजणीला सुरुवात झाली होती। अमरावती जिल्ह्यामध्ये 14 तालुक्यातील एकूण 537 ग्रामपंचायतींच्या 4397 सदस्य पदासाठी उमेदवार रिंगणामध्ये उभे होते। या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 75.05% इतके मतदान झाले होते। जिल्ह्यामध्ये 7,72,418 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्यासह शेकडो पोलीस तैनात होते। भातकुली तहसीलमध्ये 16 टेबलवरती मतमोजणीला सकाळी प्रारंभ झाला होता। मतमोजणी केंद्रामध्ये ग्रामपंचायत मतमोजणी प्रतिनिधी यांना ईव्हीएम मशीन दाखवून मतमोजणी करण्यात येत होती। दुपारी 2 वाजेपर्यंत जेमतेम अनेक ग्रामपंचायत निवडणुकींचा कौल हाती आला होता। भातकुली तहसील चपराशीपुरा येथे मतमोजणी परिसरामध्ये शेकडो ग्रामीण समर्थकांच्या गर्दीचे चित्र दिसून आले होते। निवडणूक कौल हाती आला असता अनेक विजयी उमेदवारांसह समर्थकांनी या ठिकाणी एकच जल्लोष केलेला बघायला मिळत होता। भातकुली तहसीलदार तसेच निवडणूक अधिकारी नीता लबडे या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी व्यस्त दिसून आल्या। आतील महत्त्वाच्या सूचना ध्वनी संदेशाच्या माध्यमातून बाहेर संदेश देण्यात येत होते। ठिकठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत समर्थक चर्चा करीत असताना दिसून आले। निकाल लागल्यावरती कुठे अनुचित घटना घडू नये याकरिता एसआरपीची पोलीस दल तुकडी सुद्धा तैनात करण्यात आली होती। अमरावती शहर तसेच ग्रामीण भागामध्ये पोलीस तैनात झालेले आहेत। प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे यांचा भातकुली तहसील येथून ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीचा विशेष वृत्तांत।